स्वागत आहे आपल्या सर्वांचं भौगोलिक रचना भाग 9 मध्ये। आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग सुरू करूया। प्रश्न संख्या 701 ते 800। पुणे जिल्ह्यातील या घाटातून ठाणे जिल्ह्यात उतरता येते। नाणे घाट, नाणे घाटातून भरहूत, जबलपूर व कुडा येथील स्तूपांवर सातारा जिल्ह्यातील या गावाचा उल्लेख आढळतो। कराड। लष्करी परंपरा असल्यामुळे कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आढळते? सातारा जिल्ह्यात। 8व्या शतकात डॅश या राष्ट्रकूट राजाच्या कारकिर्दीत कैलास लेण्यांचे काम पूर्ण झाले? कृष्ण पहिला। सन 1933 पासून कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कुठे कार्यरत आहे? मुळेगाव, सोलापूर। कोरडवाहू शेती संशोधन केंद्राची सुरुवात 1923 मध्ये पुण्याजवळ डॅश येथे झाली होती? मांजरी। पूर्वी खडकी नावाने ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली? मलिक अंबर। औरंगाबाद शहराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1604। औरंगाबाद शहराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1604 मध्ये। अजिंठा लेण्यांचा शोध एप्रिल 1819 मध्ये कोणी लावला? इंग्रज अधिकारी। अनेक शतके काळाच्या पडद्याआड लपलेल्या फर्दापूर येथील अजिंठ्याच्या लेण्यांचा शोध एप्रिल 1819 मध्ये डॅश या इंग्रज अधिकाऱ्याने लावला? जॉन स्मिथ। सन 1865 मध्ये डॅश येथे भूगर्भशास्त्रज्ञाला मध्यप्राशीनयुगीन दगडी हत्यारे सापडली? मुंगी पैठण। महाराष्ट्रातील डॅश परिसरात आद्य शेतकऱ्यांची वस्ती होती असे पुरातत्वशास्त्रज्ञांना आढळले आहे? आपेगाव, पैठण। महापराक्रमी शककर्ता राजा शालिवाहनाची राजधानी असलेली प्रतिष्ठान नगरी म्हणजे हल्लीचे डॅश होय? पैठण। संत विद्यापीठ साकार होत असलेले पैठण हे कोणत्या संतांच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले आहे? संत एकनाथ। छागल नावाचे चामड्याचे बुधले जेथे तयार होतात त्या डॅश ठिकाणी मराठवाडा विकास महामंडळातर्फे चर्मोद्योग प्रकल्प राबविला जातो? बीड या ठिकाणी। मन्मथ स्वामींचे मंदिर व कपिलधार धबधब्यामुळे प्रसिद्ध असलेले बीड जिल्ह्यातील ठिकाण कोणते? मांजरसुंबा। पूर्वी भिल्लठाणा म्हणून ओळखले जाणारे विदर्भातील ठिकाण कोणते? बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व चिखली या तालुक्यात डॅश या विमुक्त व भटक्या जमातीची वस्ती अधिक आहे? बंजारा। मन व म्हैस या नद्यांचा संगम अकोला जिल्ह्यातील डॅश येथे झाला आहे? बाळापूर। संत गाडगेबाबांचे शेनगाव हे जन्मस्थळ कोणत्या नदीकाठी वसले आहे? शहानूर। संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान शेनगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती। अमरावती जिल्ह्यातील प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध डॅश हे ठिकाण वर्धा नदीकाठी वसलेले आहे? कौंडिण्यपूर। चिखलदरा तालुक्यातील डॅश हा गड पूर्वी गोंड राजांच्या अंमलाखाली होता? गाविलगड। महात्मा गांधींनी वसविलेले सेवाग्राम कोणत्या जिल्ह्याजवळ आहे? वर्धा। सेवाग्रामचे पूर्वीचे नाव काय होते? शेगाव हे पूर्वीचे सेवाग्रामचे नाव। जमनालाल बजाज केंद्रीय ग्रामोद्योग अनुसंधान संस्था कोठे आहे? वर्धा येथे। जगातील सर्वात मोठे शांततामय धर्मांतर नागपूर येथे कोणत्या दिवशी झाले?
14 ऑक्टोबर 1956 रोजी. नागझिरा वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया जिल्ह्यात. 1961 ते 1971 या काळात भारताची लोकसंख्या वृद्धी दर किती होता? 24.8%. दर चौरस किलोमीटरला 600 पेक्षा अधिक लोकसंख्या घनता असलेले जिल्हे कोणते? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व पुणे. अजिंठा व वेरूळ यांच्या प्रमाणेच गुंफा मंदिर असलेले आणि औरंगाबाद जिल्ह्यात असलेले ठिकाण कोणते? पितळखोरा. कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांना खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आढळतात? बॉक्साईट खनिजाचे. भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात डॅश येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. इचलकरंजी. 1961च्या जलप्रलयामुळे प्रसिद्ध झालेले पुणे जिल्ह्यातील मातीचे धरण कोणते? पानशेत. पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे? आंबी नदीवर. मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारे तानसा व वितरणा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? ठाणे जिल्ह्यात. लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी डॅश मृदा रत्नागिरी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आढळते? लॅटेराइट. कार्ला, मळवली व बेडसा येथील गुंफा मंदिरे पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहेत? मावळ तालुक्यात. आशियातील सर्वात मोठा वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कोठे आहे? सांगली येथे. बल्लारशाह पेपर अँड बोर्ड मिल या नावाने प्रसिद्ध कागद गिरणी कोठे आहे? चंद्रपूर मधील बल्लारपूर येथे. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आढळतात? लोखंड. मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन कोणते? भुसावळ. रामटेक व सावनेर येथील मॅंगनीज खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? नागपूर जिल्ह्यात. राज्यात सर्वाधिक चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? चंद्रपूर जिल्ह्यात. वेना व कोयना या उपनद्या कृष्णा नदीस कोणत्या जिल्ह्यात मिळतात? सांगली जिल्ह्यात. खालीलपैकी कोणता गट तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे? सांगली, कोल्हापूर. मालवण, वेंगुर्ला व सावंतवाडी ही काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यात. महाराष्ट्राच्या डॅश या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनेने कमी लांबीच्या आहेत? कोकण विभागातून. सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास काय म्हणतात? देश असे म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? आंबोली. कोयना प्रकल्पातील पोकळी येथील जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात. चलनी नोटा, पोस्ट कार्डे व तिकिटे छापण्याचे ठिकाण कोठे आहे? नाशिक येथे. एकोडी हे ठिकाण रेशमी कापड निर्मितीच्या हस्तउद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथील रेशमी कापड डॅश नावाच्या विशिष्ट प्रकारच्या कच्च्या रेशमापासून बनविले जाते? कोशा. महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यातील कन्हान व भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे डॅश हा धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत? मॅंगनीज.
इमारती लाकूड म्हणून उपयुक्त सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? चंद्रपूर व गडचिरोली. मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर कुठे आहेत? सातपाटी व रत्नागिरी येथे. खालीलपैकी कोणत्या पिकाचा महाराष्ट्रातील नगदी पिकांमध्ये समावेश होत नाही? ताग या पिकाचा. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात पठारी प्रदेशातून वाहत नाही? सूर्या. बल्लारपूर व भिगवण ही ठिकाणे कशाशी संबंधित आहेत? कागद गिरण्यांशी. खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व जिल्हे मिठागरे मीठ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत? पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर कोणत्या कालावधीत चालतो? सप्टेंबर ते मे मध्ये. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पास कोणत्या नावानेही ओळखले जाते? ढाकणा कोलघाट. खालीलपैकी कोणत्या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून मान्यता आहे? शेक्रु. देशातील एकूण खनिज संपत्तीत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? 3 ते 4%. नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे? अरुंद मापी. खालीलपैकी कोणती संशोधन संस्था पुणे येथे नाही? हफकिन इन्स्टिट्यूट. कोशा रेशमाच्या उत्पादनाशी संबंधित साबळी व नागभीड ही स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहेत? चंद्रपूर जिल्ह्यात. वाघांप्रमाणेच मगरीसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? ताडोबा अंधारी. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात? रोहित, फ्लेमिंगो. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यात. महाराष्ट्रातील काच कारखान्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तळेगाव. हिंगोली हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? कयाधू नदीकाठी. वेळवंडी नदीवर पुणे जिल्ह्यात डॅश येथे बांधलेले धरण भाटघर धरण म्हणून ओळखले जाते. भोर येथे बांधलेले. राज्यात उपग्रह दळणवळण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अरवी येथे. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? लॅटेराइट मृदा. खालीलपैकी कोणती संस्था पुणे येथे नाही? एशियाटिक सोसायटी. एकेकाळी यादवांची राजधानी असलेले देवगिरी म्हणजेच हल्लीचे डॅश होय? दौलताबाद होय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने खालीलपैकी कोणती 2 शहरे जोडलेली आहेत? पुणे व सोलापूर. रायगड राजधानी होण्यापूर्वी शिवशाहीचा कारभार पुणे जिल्ह्यातील कोणत्या किल्ल्यावरून चालत होता? राजगड किल्ल्यावरून. पालघर जिल्ह्यातील डॅश येथील भुईकोट किल्ला 1739 मध्ये चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. वसई. पर्यटकांचे आकर्षण असलेले गणपतीपुळे हे समुद्रकिनाऱ्यावरील ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. इसवी सन 1296 मध्ये संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी कोठे घेतली? आळंदी, पुणे येथे. ज्या ठिकाणी इसवी सन 1290 मध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते प्रवरेकाठी वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण कोणते? नेवासा.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 खालीलपैकी कोणती दोन ठिकाणे जोडतो? संगमनेर व पुणे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर खालीलपैकी कोणती दोन ठिकाणे आहेत? पुणे लोणावळा. सातारा जिल्ह्यात हेळवाकजवळ कोयना नदीवर बांधलेल्या धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? शिवाजी सागर जलाशय. खालीलपैकी कोणते दोन ठिकाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर आहेत? पुणे लोणावळा. सातारा जिल्ह्यात हेळवाकजवळ कोयना नदीवर बांधलेल्या धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? शिवाजी सागर जलाशय. पुणे जिल्ह्यातील डॅश येथील धरणाच्या जलाशयास येसाजी कंक जलाशय म्हणून ओळखले जाते? भाटघर धरणाच्या. गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीनंतर विदर्भातील जिल्ह्यांची संख्या किती झाली? 11. हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीनंतर मराठवाडा विभागातील जिल्ह्यांची संख्या किती झाली? 8. महाराष्ट्रात आगरी समाजातील लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? पालघर, ठाणे, रायगड. तर मित्रांनो, आज आपण पाहिले महाराष्ट्राची भौगोलिक रचना भाग 9. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायलाही विसरू नका. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.